एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेद येथील कातकरी वस्तीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक झोपड्यांमध्ये पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांनी तातडीने मदतीचा हात देत नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ, साखर, चहा पावडर व बिस्किटांचं जीवनावश्यक किट वाटप केलं। सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे व शांताराम भांगे यांनी वस्तीची पाहणी करून प्रशासनाशी संपर्क साधत ग्रामपंचायत हॉलमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली। यावेळी राजेंद्र घोरपडे यांनी कातकरी वस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत घरकुले, गटारे व संरक्षण भिंतींची कामं तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। प्रश्न न सुटल्यास कातकरी कुटुंबासह तहसील व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। आणि ते गेले भिजून दादा आमचे एवढं पाणी घरामध्ये आलं। गोदा मावशी 2 मिनिटे आहे कोण शहरामध्ये एक दोन डिलिव्हरी बाया झाल्या, ऑपरेशनच्या बाया झाल्या, राहावा कुठं पोरं न्यावा कुठं आम्ही, आम्हाला ती पंचायत देतात उघडून आम्ही जावा कसे काय। आता ते पोरं संडास करतील, जेवण खावण्याची त्यांची व्यवस्थित कशी काय होईल। वर्ष बसवलं त्याच्यातून आखं पाणी उपायचं कुठं आम्ही काय खायचं कुठं काय राहायचं कुठं आता आम्ही बरं किती झोपायला जागा नाही 5-10 वर्षापासून आपण हा प्रश्न कोणी दखल घेतोय का? कोणी अर्ज फाटे केले, तहसील कार्यालयात गेलो, बीडीओ कडे गेलो, सगळं गेलो कोणी अधिकारी तरी पाहायला आला का इथे? कोणी नाही पाहायला आलं. मावशी कोणी नाही पाहायला तुझ्या घरात पाणी आता ते तिकडं बोलून आता कोण आमची परिस्थिती पाहत कोण येतं आम्हाला पाहायला। आता 4 वर्ष झाले 4 वर्ष पण आम्हाला काय कोणी विचारलं नाही का ह्या लोकांना घरकुल द्यावा का ह्या लोकांची सोय करावा। अजिबात कोणी बोललं नाही, अजिबात कोणी आलं नाही नाही आता चिकन आहे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद बुद्रुक येथील आमच्या कातकरी वस्तीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे वस्तीतील सर्वच झोपडपट्टी घरांमध्ये पाणी घुसलं पावसाचं। या ठिकाणी ठेकेदारांकडून रस्ते करण्यात आले, परंतु पाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोऱ्या टाकल्या नसल्यामुळे आणि जी काही ड्रेनेज झाली, ड्रेनेजचे पाईप एकदम छोटे असल्यामुळे पाणी पास झालं नाही। या कारणास्तव सर्व अतिवृष्टीचं पाणी या सर्व कातकरी वस्तीतील घरांमध्ये घुसलं होतं आणि अक्षरशः जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं होतं त्यांचं पूर्ण। आणि आज पाऊस उघडला, आता पाण्याचा निचरा झाला या ठिकाणी बऱ्यापैकी, परंतु पूर्ण कातकरी लोकांना घरामध्ये राहण्यासाठी जागा नाही आहे। अक्षरशः त्यांचं पूर्ण जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालं आहे। याचीच दखल आमच्या टाकेद गावातील सामाजिक कार्यकर्ते, नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी कार्यतत्पर असणारे आमचे रामसीता लॉन्सचे संचालक राजेंद्रजी घोरपडे यांनी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून सर्व कातकरी वस्तीतील कुटुंबांना या ठिकाणी प्रत्येकी 5 किलो तांदूळ, साखर, चहा पुडा आणि सर्वच वस्तीतील मुलांना बिस्किटाचं वाटप करण्यात आलं। तसेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व तालुका प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी आवर्जून आवाहन करतो की गेल्या 5 वर्षापासून आम्ही या कातकरी कुटुंबांच्या घरांसाठी, संरक्षण भिंतीसाठी, रस्त्यासाठी आणि गटारीच्या पाण्यासाठी भांडत आहे। पत्रव्यवहार देखील करून झाले, बिराड मोर्चा, आंदोलन, उपोषण पण झाले आणि शासनाकडून आम्हाला फक्त आजपर्यंत आश्वासनच देण्यात आले, परंतु आता याच्या पुढे आम्ही कुठचाही कोणाचं ऐकणार नाही। परत अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर आम्ही सर्व ह्या वाडीतले सर्व ग्रामस्थ, तहसीलदार साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, यांच्या दालनामध्ये आम्ही राहायला येऊ। आणि आज खऱ्या अर्थाने मी राजेंद्र घोरपडे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या गोरगरिबांची त्यांनी दखल घेतली। तर तालुका प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे। त्यांच्याकडून अद्याप कुठचीही मदत झाली नाही आहे। आपत्ती व्यवस्थापनाकडून फक्त पाणी झाली। या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित कोणी प्रशासकीय अधिकारी तेच आले। तालुक्याच्या तहसीलदारांनी मला फोन केला होता बारावकर साहेबांनी, परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी आमच्या कातकरी कुटुंबाला कोणाकडून मदत झालेली नाही। तुम्हाला कोणाकडून मदत झाली? अधिकारी, प्रशासकीय अधिकारी कोणी आलं होतं का या ठिकाणी? तर याची शासनाने अजूनही दखल घ्यावी आणि आमच्या कातकरी लोकांच्या घरकुलाचा प्रश्न आणि गटारीच्या पाण्याचा, संरक्षण भिंतीचा प्रश्न तात्काळ या ठिकाणी मार्गी लावावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे या ठिकाणी 2 शब्द बोलतील। आपल्या टाकेद ग्रामपंचायत हद्दीमध्ये ही कातकरी वस्ती आहे। काल आणि आज जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्या पावसाचं पाणी कातकरी समाजाच्या सर्व घरांमध्ये शिरलंय। सगळा चिखल, माती सर्व इथं पसरलंय। मग आपल्या ग्रामपंचायतीला
15 वित्त आयोग आणि पेसा हे पैशाचा खर्च केला कुठं तुम्ही येऊन इथं ग्रामपंचायतचे सरपंच सांगता, इथं येऊन ताडपत्र्या देऊन कोणाला मीडियाला सांगू नका, कोणाला काही सांगू नका, हे कशासाठी सांगताय तुम्ही? असं आलेला पैशाचं केलं काय तुम्ही? हा सगळं जिथं गावकऱ्यांना सगळ्या कातकरी समाजाच्या लोक आज उघड्या होय ग्रामपंचायत खोलून देऊ राहिले, ग्रामपंचायतीमध्ये राहिला जा म्हणताय. याची प्रशासनाने याची दखल घ्यावा आणि संबंधित झालेला भ्रष्टाचार हा ग्रामपंचायतीने केलेला आहे. मी छाती ठोकपणे सांगतोय, ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला. हा पैसा गेला कुठं? पाईपलाईन टाकली, ती पाईपलाईन आहे का काय आहे ती? चोका पोंगली, ती गटार सुद्धा दिसती का तिथं? तेच पाणी लोकांच्या वस्तीमध्ये जाऊ राहिलंय. काय करायचं या गोरगरीब जनतेनं? व्हिडिओ आणि तहसीलदार साहेब, आम्ही जिल्हा परिषदला निवेदन देतो या संदर्भात. संबंधित जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. एवढं बोलून थांबतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.